तर प्रत्येकाची आता गणित बघता, आकडेवारी बघता आता भाजपाने 5 उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे जी आकडेवारी आता माझ्या समोर आहे त्यामध्ये भाजपा म्हणजे महायुतीत भाजपा 103, शिवसेना 37, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 39, छोटे पक्ष वगैरे असे मिळून त्यांचं काहीतरी 201 संख्याबळ होतं. या संख्याबळाचा जर विचार केला तर त्यांचे 5 उमेदवार भाजपाचे सहज येऊ शकतात आणि त्यामध्ये अजित पवार साहेबांचे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 39 आहे, पण 23 दुनी 46 म्हणजे त्याला थोडे उमेदवार कमी पडतील. तर आपल्याकडे 13 अपक्ष आहेत आणि काही छोटे पक्ष बरेचसे आहेत, त्याची यादी सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यामधून हे करून वगैरे हे कसं काय त्यांचं गणित आता बऱ्याचशा पेपरमध्ये आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 37 आहे, आपले ठाकरे गटाचे 15 आहेत, शरद पवार गटाचे 13 आहेत, त्याच्यानंतर शेकापचा 1, अपक्ष 1 वगैरे असे 67 दिसतात मला. आणि त्यानंतर MIMचे 2, सपाचे 2, तुमचा माकपचा 1, क्रांतिकारी शेका पक्ष 1 असे अजून 6 आमदार आहेत. तर हे कॉम्बिनेशन परम्युटेशन कोण कसं वोटिंग करतं याच्यात बरंचसं अवलंबून असतं आणि हे गुप्त मतदान असल्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं हे कळत नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये फाटाफुटीची फार शक्यता असते. जरी व्हीप काढला तरी ते गोपनीय मतदान असल्यामुळे याच्यामध्ये कसं काय कॉम्बिनेशन होईल हे एक म्हणजे इंटरेस्टिंग ठरेल पाहणं. जेव्हा मतमोजणी प्रत्यक्षात होईल त्यामध्येच आपल्याला एक्झॅक्टली कळू शकेल. पण मोठमोठ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निघतील असं वाटतं मला. आता चुरस जी आहे 12व्या जागेसाठी ती आता शेकापचे जयंत पाटील आहे, कारण त्यांना शरद पवार साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यांना 23 मतं मिळवावे लागतील. त्याचप्रमाणे मिलिंद नार्वेकर जे आहेत उद्धव ठाकरे पक्षाचे, तर त्यांनासुद्धा ते काही मतं त्यांना मिळवून त्यांनासुद्धा हे करावे लागेल. तर असं एक ढोबळमानाने अंदाज आहे. पण निवडणुका बघितल्यानंतर मला आठवतं विलासराव देशमुख साहेब काही वर्षापूर्वी या निवडणुकीला उभे होते. त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले होते, शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्यासोबत येताना बरेच सदस्य होते, पण प्रत्यक्षात त्यांना इतकं कमी मतदान झालं की ते शेवटी अक्षरशः अर्ध्या मताने त्यांचा पराभव झाला. ही महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात अत्यंत महत्त्वाची घटना आहे. पण ते उलट त्यावेळेस मला म्हणाले, कळसे हे झालं ते फार चांगलं झालं आणि अक्षरशः त्यांनी मिठी मारली आणि पुढे मी मुख्यमंत्री झालो म्हणे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि मी हारलो त्या कॅल्क्युलेशनमध्ये, पण पुढे मला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. तर अशासुद्धा काही घटना या निवडणुकीचं याच्यामध्ये माझ्या लक्षात आहे. पण विलासराव देशमुखांचं उदाहरण मी नेहमी देतो, राहत नाही मला, कारण ते एक युनिक घटना आहे अर्ध्या मताने या निवडणुकीमध्ये हारणं. कारण त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन आणि त्यांची सरप्लस त्याचं वाटप हे फार महत्त्वाचं असतं. नक्कीच. पण मग आता सध्याची राजकीय स्थिती पाहता आपल्याला वाटतं का मतं फाटाफुटीचं काही होईल, मतं क्रॉस वोटिंग वगैरे होईल, यानंतरला रिझल्ट का असतील? निश्चितच मला असं वाटतं की कारण पेपरच्या न्यूजवरून असं दिसतंय की काँग्रेसची काही मतं फुटतील असं शंका व्यक्त केली जाते. कारण मागे सुद्धा काँग्रेसला हा तसाच वाईट अनुभव आला होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.